नमस्कार. तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर काल आपण बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये जो काही प्लॅन डिसाईड केलता त्याच्याप्रमाणे आज मार्केटमध्ये काही घडलंय का नाही घडलं आणि उद्या आपण काय प्लॅन करू शकतो, तर चला करूया निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. 2 ते 3 दिवसापासून आपण पाहतोय की मार्केट गॅप अप ओपनिंग होतीये आणि मार्केट ॲट द एंड रेड कॅन्डल मध्ये क्लोज होतंय. आजही निफ्टीनी गॅप अप ओपनिंग दिली आणि मार्केट परत खाली येऊन क्लोज झालं. तर मार्केटला नेमकं कुठं जायचंय? मार्केटचा ट्रेंड अप झालाय का, काय झालंय? चला आपण पाहूया. आपण एकदा ट्रेंड काय चालू आहे हा एकदा अनालिसिस करून घेऊया. ट्रेंड जर पाहिला तर मार्केटमध्ये अजूनही एक साइडवेज ट्रेंड, मार्केट गॅप अप जरी ओपन झालं तरीही मार्केटनी एका साइडवेज ट्रेंड मध्ये क्लोजिंग दिलेली. मार्केट गॅप अप ओपन होतंय, दिवसभर साइडवेज जातंय आणि आहे तिथंच परत खालच्या साईडला क्लोजिंग देतंय. कालही तेच झालं. मार्केटनी गॅप अप ओपनिंग दिली, वरती जायचा प्रयत्न केला, पण परत ॲट द एंडला मार्केटनी खाली क्लोजिंग दिली. जिथं ओपन झालतं त्याच्या थोडंसं जवळ. आणि आजही कालच्या क्लोजिंग पेक्षा वरती क्लोजिंग देऊन पण जिथं आजचा लो होता जवळपास पहिल्या कॅन्डलचा, त्याच लोच्या आसपास मार्केटनी क्लोजिंग दिलेली आहे. अजूनही मार्केट कोणत्याही साईडला ट्रेंडिंग दिसत नाहीये. वरच्या साईडलाही दिसत नाहीये आणि खालच्या साईडलाही दिसत नाही. त्याच्यामुळं आपण एका नो ट्रेडिंग झोन मध्ये मार्केटला पाहतोय. आपण अशा मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं काम करू शकत नाही, कारण आपण एक डायरेक्शनल ट्रेडर आहे. जोपर्यंत फिक्स डायरेक्शन आपल्याला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण ट्रेड करत नाही. तर चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर एकदा पाहून घेऊया मार्केटला. छोट्या टाइम फ्रेमवर जर पाहिलं तर एकच गोष्ट लक्षात येते, मार्केटनी इथून एक जर आता तुम्ही ही ट्रेंड लाईन जर मारली, आपल्याला इथे एक टच पॉइंट, हा एक टच पॉइंट धरून आणि वरतून जर एक ट्रेंड लाईन मारली तर एका चॅनल मध्ये मार्केट अडकलेलं दिसतंय. आता आपण इथं काय करू शकतो, पर्यंत हे चॅनल ब्रेकअप, तर जोपर्यंत आपण ह्या चॅनल मध्ये आहे तोपर्यंत आपण कोणतीही ट्रेड प्लॅन करणार नाही. कारण ॲट द एंड मार्केट जरी निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जरी एक दिवसाला क्रिएट केली तर सेकंड डे गॅप अप ओपनिंग देऊन पूर्णपणे साइडवेज जातंय. जेणेकरून आपले जे काही प्रीमियम्स आपण ऑप्शन मध्ये बाय करतोय ते तुमचे घटत चालतील. मार्केट तर तुमच्या फेवर मध्ये गेलं ॲट द एंड क्लोजिंगला, पण ओपनिंग जर वरती झालं तर तिथंही तुमचे जवळपास 75% प्रीमियम डिके होऊन जाईल. त्याच्यामुळं आपण ह्या रेंजमध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत कोणताही प्लॅन करणार नाही. आणि ही जर रेंज मार्केटनी ब्रेकआउट जर केली तर आपल्याला वरच्या साईडला मार्केट 640 23,640च्या आसपास जाताना दिसू शकतं. कारण इथं मध्येही कोणतेही रेजिस्टन्स असे वर्क करणारे मला दिसत नाही. फक्त हा जो गॅप आहे तो अजून स्टील पेंडिंग गॅप आपल्यासाठी आहे आणि तो गॅप ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करतोय. आपलं परवा दिवशी एक बोलणं झालं, हा जो वरचा गॅप आहे हा ॲज अ रेजिस्टन्स आणि हा जो गॅप आहे हा ॲज अ सपोर्ट म्हणून या एक्सपायरीसाठी होऊ शकतं. तर आपल्याला त्याच पद्धतीने ह्या रेंजमध्ये मार्केट क्लोज होताना दिसलं. म्हणजे आता आपण इथं 2 अनालिसिस सुद्धा करू शकतो. आयदर जर इथून वरती जर निघलं मार्केट आणि इथं काही प्राइस ऍक्शन जर आपल्याला भेटली तर आपण 640च्या टार्गेटसाठी प्लॅन एक करू शकतो. पण इथं आपल्याला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस आणि लेस क्वांटिटीमध्ये काम करावं लागेल. कारण फुल क्वांटिटीमध्ये जर इथं व्होलॅटिलिटी जर वाढली तर प्रीमियम डिके होतील आणि लॉस व्हायचे चान्सेस आहे. कारण अजून तरी ओव्हरऑल डाऊन ट्रेंड टू साइडवेज मार्केटची कंडिशन आहे. इथून जर मार्केट वरती निघलं
तर थोडाफार पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये मार्केट येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळं ही एक रिस्की ट्रेड समजून लेस क्वांटिटीमध्ये फक्त ट्रेड हातातून जाऊ नये म्हणून इथे एक प्लॅन होऊ शकतो. आणि खालच्या साईडला तर आपलं टार्गेट ओपनच आहे. आपण 22,900 पर्यंत निफ्टीला येताना पाहायची अपेक्षा करतोय. आता कदाचित ह्या आठवड्यात किंवा नेक्स्ट वीक मध्ये जर आपल्याला हे टार्गेट येताना कदाचित दिसू शकतं. तर निफ्टीसाठी ह्या 3 गोष्टींचं प्लॅनिंग झालं. पहिलं हे चॅनल, त्याच्यानंतर हा आपला रेजिस्टन्स एरियाच्या वरती जर जात असेल आणि हे चॅनल पण ब्रेक होत असेल तर आपल्याला 640 साठी एक ट्रेड भेटल. आणि आयदर हे जर मार्केट इथून खाली येत असेल आणि याच्या जर खाली निघलं आणि डायरेक्टली चॅनल जर ब्रेक केलं तर पहिलं टार्गेट 23,100 आणि दुसरं टार्गेट 23,900 आपण कन्सिडर करणार आहोत. तर खालच्या साईडला आपल्याला 2 टार्गेट आणि वरच्या साईडला एक टार्गेट आपल्याकडे शिल्लक आहे. तर चला आता आपण बँक निफ्टीचा अनालिसिस करूया. आता जर बँक निफ्टी जर पाहिली तर बँक निफ्टी मध्ये आपण एक कन्सिडरेशन केलं होतं की आपल्याला एक ट्रेंड लाईन भेटली होती आणि इथून जर मार्केट खाली आलं आणि पुलबॅक जर झाला तर आपण ह्या टार्गेटसाठी एक प्लॅन करणार होतो. पण आज बँक निफ्टीने प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन इथं मार्केट साइडवेज रेंजमध्ये फसून गेलं आणि आपल्या जो एरिया होता रेजिस्टन्स एरिया त्याच्यामध्ये मार्केटने आज क्लोजिंग दिलेली. तर आता इथं प्लॅन थोडा सिंपल होईल. जर निफ्टी बँक निफ्टी मध्ये जर काम करायचं असेल तर ह्याच्या वरती जर मार्केट निघालं तर आपल्याला एक अपसाइड ट्रेड और आयदर ह्या लोच्या खाली, आजचा जो लो आहे याच्या जर खाली मार्केट निघालं तर आपल्याला खालचं परत एकदा 48,150च्या टार्गेट पर्यंत मार्केट येताना दिसू शकतं. कारण हा गॅप अजून पेंडिंग आहे आणि हा आपला काल जशी चर्चा झाली होती की वीक रेजिस्टन्स आहेत मार्केटमध्ये. वीक रेजिस्टन्स आणि वीक सपोर्ट्स बनलेले आहेत. तर त्याच्याप्रमाणे ह्या सपोर्टनी वीकनेस दाखवला पण मार्केटमध्येही वीकनेस कंटिन्यू होता. कारण जर बँक निफ्टीचा सुद्धा तुम्ही ट्रेंड पाहताल तर तुम्हाला एका साइडवेज ट्रेंडच तुम्हाला जाणवल. कारण इथं जरी तुम्हाला थोडंफार हायर हाय जर बनताना दिसतंय पण खूप छोट्या रेंजमध्ये. जर मार्केटला ट्रेंड पकडायचं जर असेल तर मार्केट तिथून पटकन निघतं आणि प्राइस ऍक्शन बनवतं. ज्या साईडला जायचं असेल त्या साईडला मोमेंटम करतं. तर त्याच्यामुळं आपण बँक निफ्टी वरती जाताना दिसतीये, प्राइस ऍक्शन तर दिसतीये आपल्याला. इथून निघली, इथपर्यंत गेली, इथं पडली, इथून परत इथपर्यंत गेली. पण इंट्राडे मध्ये कोणत्याही प्रकारची मुवमेंट होत नाहीये. त्याच्यामुळं आपण याला एक साइडवेज मार्केट ऍज अ कन्सिडर करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.